सोन्याचं नियोजन गुगली बरोबर केला. आम्ही आमच्या बैलाचं नाव सोडलं. आम्हाला विष्णू पाटील यांचा फोन आला की आपण शर्यत करूया. बोल ठीक आहे करूया. त्यांनी फोन केला. आम्ही एका शब्दात हा बोलून ती शर्यत आमची जुळून आली. गरुडे आम्ही डायरेक्ट नाशिकवरून अड्ड्यातच आणतो. आम्ही त्याला घरी नेत नाही. डायरेक्ट नाशिकवरून अड्ड्यात येतो बैल का अड्ड्यातून शर्यत करून परत नाशिकला जातो. आणि त्याची गरुड्याची एक वैशिष्ट्य असं आहे, नाशिकमध्ये एकही शर्यत अजूनपर्यंत हरला नाही तो घोडा बैलात. अजूनपर्यंत पराजित झाला नाही कोणाला. तो जो खेळेल त्यांनीच हा शौक करायचा. जो चिडाचिडीचा करेल का शिवीगाली हे करेल त्याने हा शौक या नादातच येऊ नये. माझी मी आज झालं 20 वर्षापासून खेळ करतो. आजपर्यंत माझा कोणाची वाद नाही काय नाही. कोणाला अरे तर तुरे शब्द माझ्याकडनं नाही. तुम्ही कोणाला हड्ड्यामध्ये विचारू शकता माझा स्वभाव काय. शर्यत हरली आणि जिंकली तरी माझा चेहरा तुम्हाला तसाच दिसेल. कधी हारण्याचा एवढा जोश नाही केला ना, जिंकण्याचा कधी जोश नाही केला, हारण्याचा कधी गम नाही केला. मी जेव्हा नियोजन बघितला तेव्हा माझ्या खरंच बैलावर अन्याय झालेला. माझी गाडी कन्हैया एवढा गट एवढा जोरात पास केला का त्याने कुठल्या बैलांना जवळ बनवतो. सेमीला एक बाजूच्या गाडीवाल्याने जाणून माझ्या गाडीवर गाडी सोडली आणि माझ्या गाडीला बाहेर घालण्यापर्यंत माझी गाडी बाहेर गेली. तेव्हापासून मी घेतलं की या घाटावरचा खेळ आपण करायला यायचं नाही. मित्रांनो, महेश शेठ ताडाले बेवंडी यांचा नाशिक एक्सप्रेस सोन्या मैदानात आलेला आहे. आणि आज या सोन्याला पैरा आहे गुगली. नक्कीच आज मोठी शर्यत होणार आहे. सो ही शर्यत बघायला सुद्धा मजा येणार आहे आणि शर्यत जमलेली आहे. सर्वप्रथम आपलं नाव सांगा आणि आज नाशिक एक्सप्रेस सोन्याच का आपल्या गुगलीला पैरा? नाशिक एक्सप्रेस सोन्या म्हणजे गुगलीला पायरा का असं. आता ती आज आमची शेटची चुरशीची शर्यत. मग आपलं विष्णू शेटनी नाव फिरवलं त्याच्याकरता त्याला सोन्याला बी म्हणजे गरुडा बी आमचा शेटचा गरुडा बी. पण गरुडा नाही घातला आम्ही. आज गुगली घातला चुरशीची शर्यत असल्यामुळे. गुगली सध्या खूप नाव करतोय आणि गुगली मोठमोठ्या पैरांमध्ये आता शर्ती खेळायला हाजीर आहे. काय बोलू शकता त्या गुगली बैलाबद्दल? गुगली चांगलाच बैल आहे. गुगली एक नंबरच पळतो आता मुंबईमध्ये आणि घाटावर बी चांगलाच पळतो. मग आजचं गुगली आणि सोन्याचं नियोजन कसं काय ठरलं दादा? ते शेटनीच ठरवलं. काय बोलू शकता आजच्या शर्यतीबद्दल, आज जी होणारी शर्यतीबद्दल काय? आजची शर्यत कोणी पण जिंकू, पण प्रेक्षकांना बघण्यासारखी शर्यत होणार. नक्कीच दादा. आपला नाशिक एक्सप्रेस सोन्याची कारकिर्दी काय त्या नाशिक साईडला? नाशिक साईडला सोन्या एकच नंबर पळतो. आज इकडे मुंबईत बी महेश शेटकडं पळायला असतो. म्हणजे महेश शेटचाच बैल आहे तसं काही नाही. आमचं महेश शेटचं काय वाटेल नाही. मुंबईला बी एकच नंबर बैल पळतो. आपला सोन्या घोडा बैल मध्ये पळालेला बैल आहे. हो, घोडा बैल तो कसा आहे तिथे 3 फेऱ्यामध्ये पण तो 3 फेऱ्या नाही. आमच्याकडे बी बिनजोडच असते. बिनजोडच असते. 3 फेऱ्या नसतो तिकडे. मग कधी सोन्या आपल्या 3 फेऱ्यामध्ये धावलाय का? 3 फेऱ्यात नाही आम्ही पळावला, पण पुण्याला घाटात पळावला. दादा सर्वप्रथम आपली ओळख द्या. माझं नाव महेश परशुराम पाटील, ताडाले भिवंडी. दादा काय बोलू शकता आजचं जे नियोजन झालंय गुगली आणि नाशिक वरनं आपण सोन्या मागवलेत? आमचं पहिलं ठरलेलं नव्हतं. आमची घरची गाडीच पळते गरुडे आणि सोन्या. आज गरुडे नाशिकला शर्यती असल्यामुळे त्यांचा शेवटचा अड्डा आहे नाशिकचा घोडा बैलाचा. त्याच्यामुळे आम्ही तो बैल त्यांनी सांगितलं की आमचा शेवटचा अड्डा आहे तर आम्हाला गरुडे पाहिजे. म्हणून आम्ही गरुड्यांना त्यांना सांगितलं बाबा तुम्ही पळवा घोड्यात. मग आम्ही सोन्याचं नियोजन गुगली बरोबर केला. आम्ही आमच्या बैलाचं नाव सोडलं. आम्हाला विष्णू पाटील यांचा फोन आला की आपण शर्यत करूया. बोल ठीक आहे करूया. त्यांनी फोन केला. आम्ही एका शब्दात हा बोलून ती शर्यत आमची जुळून आली. कोणासोबत आहे? कोणा? विष्णू शेठ पाटील पडलेगाव. दादा काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? आज काय वाटतं तुम्हाला उसाटण्या मैदानात? उसाटण्या आजच्या शर्यतीत सगळीच नामांकित बैल आलेले आहेत आणि आजचा अड्डा जोरात होणार आहे. शर्यती ह्या सगळ्या बघण्यासारख्या होणार आहेत आजच्या. दादा गुगली बैल आता खूप सध्या नाव करतोय आणि आज आपण त्याला पैरा दिलेले. नक्कीच गुगली बैल हा नाशिक भागातलाच आहे. तोही नाशिकचाच आहे. एकाच गावची बैल आहेत आणि गुगली बैल मुंबईला तर अजून जोरात पळतो. म्हणजे आपल्या या बैलामध्ये जोरात पळतो आणि नक्कीच त्या बैलाचं नाव त्यांनी लौकिक केलेलं आहे. आता जवळजवळ 10 अड्डे झाले. 10 अड्ड्यामध्ये गुगलीचं एकदम नाव
एकदम हाय याच्यामध्ये गेलेला आहे. दादा आपला गरुड्याने तर मुंबई आता यावर्षी गाजवली, आपलं नाव केलं, आपलं नाव आपल्या गावाचं नाव केलंय. आता गरुड्या बैलाबद्दल काय बोला? जसं जसं तुमच्या दावणीला आला तो, आता मी बघतो ना जेवढे जेवढे अड्डे झाले गरुड्या बिनजोडमध्ये प्रत्येक शर्यती जिंकून गुलाल घेतो. गरुड्या हा बैल नक्कीच प्रत्येक अड्ड्यामध्ये कधी पराजित पण होतो, पण त्या पराजिताला आम्ही कधी ये न करता आम्ही त्याला त्याच जोमाने त्याच जोशात उतरवतो. आता गरुड्या आम्ही डायरेक्ट नाशिकवरून अड्ड्यातच आणतो, आम्ही त्याला घरी नेत नाही. हा. डायरेक्ट नाशिकवरून अड्ड्यात येतो बैल, का अड्ड्यातून शर्यत करून परत नाशिकला जातो. आणि त्याची गरुड्याची एक वैशिष्ट्य असं आहे, नाशिकमध्ये एकही शर्यत अजूनपर्यंत हरला नाही तो घोडा बैलात, अजूनपर्यंत पराजित झाला नाही कोणाला तो. दादा हे खरं आहे का, जो आता नवीन बैल खरेदी जेव्हा करतात घोडा बैलात पळणारा बैल जास्त विक्री असते, त्याच्या मागचं कारण काय? नाही असं नाही काय, जास्ती विक्री बोललं तर काही नाही. घोडा बैलातला पळणारा बैल लांब पळण्याचा याचा असतो तो, हा. कारण त्याला घोड्याबरोबर लगत पळायचा असतो, मग त्याच्यावर घोड्या बैलावर पळता पळता त्याचा पिकअप पण वाढलेला असतो. त्या ह्याच्यातून तो पहिला सहजच पळतो मग तो घोड्यात बैल पळणारा. दादा आज आपला नाशिक एक्सप्रेस सोन्या कोणत्या साईडने धावणार आहे? सोन्या उजवीने पळणार आहे, आतून उजवीने आणि डावीने आपला गुगली गुगली पळणार आहे. मग काय वाटतं जेव्हा आता तुम्ही नाशिकचं सोन्याचा तर पल बघितलाच असेल आणि गुगलीचा पण पल बघितला, मग आज सुतापासून पायथ्यापासून सुतावरती कशी गाडी धावेल असं वाटतं तुम्हाला? गाडी तर चांगलीच धावेल, कारण ती समोरची गाडी चांगलीच आहे. हा. सर्जा बैल हा आधी अजून म्हणजे सहजासहजी कोणाला हरत नाही. हो. त्या बैलाचाही नाव आहे, तोही बैल पळतो. नक्कीच गाडी चुरशीच होईल. नक्कीच दादा. विष्णू शेठ पाटील यांचा सर्जा म्हणजे खूप जुना बैल आणि या वयात सुद्धा तो शर्यती जिंकतो. दादा आता तुम्ही जे बोलले दुसऱ्या बैलाबद्दल चांगलं बोललं, असंच मैत्रीपूर्ण शर्यत व्हायला पाहिजे, त्याबद्दल काय बोला? नक्कीच हा खेळच असा आहे, जो शर्यती करेल त्यांनी मैत्रीपूर्ण शर्यती केल्या, जो खेळेल त्यांनीच हा शौक करायचा. जो चिडाचिडीचा करेल का शिवीगाली हे करेल त्याने हा शौक या नादातच येऊ नये. माझी जशी मी आज झालं 20 वर्षापासून खेळ करतो, आजपर्यंत माझा कोणाची वाद नाही, काय नाही, कोणाला अरे तर तुरे शब्द माझ्याकडनं नाही. तुम्ही कोणाला हड्ड्यामध्ये विचारू शकता माझा स्वभाव काय ते. शर्यत हरली आणि जिंकली तरी माझा चेहरा तुम्हाला तसाच दिसेल. कधी हारण्याचा एवढा जोश नाही केला ना, जिंकण्याचा कधी जोश नाही केला, हारण्याचा कधी गम नाही केला मी. नक्कीच दादा आपल्या मुंबईचा बिनजोडची शर्यती आणि घाटावरच्या 3 फेऱ्यांच्या शर्यती, तुम्हाला कोणत्या शर्यतीमध्ये जास्त रस आहे? मला मुंबईच्या शर्यतीमध्ये जास्त रस आहे. आणि नक्कीच मुंबईचा बिनजोडचा खेळ म्हणजे एक तुफान खेळ असतो आणि जो एका फेऱ्यामध्येच फायनल होतो विजेता, कोण जिंकतो कोण हारतो, म्हणजे 3 फेऱ्यामध्ये कसं पूर्ण दिवस जातो तसं नाही. कधी तुम्ही मुंबईला 3 फेऱ्यामध्ये तर गेलाय, तर तिथला गेलाय कधी खेळ बघायला शर्यती? मी मागे माझा कन्हैया बैल होता तेव्हा मी त्याला एकच वेळेला नेलेलं फक्त. पण तिथला मी जेव्हा नियोजन बघितला तेव्हा माझ्या खरंच बैलावर अन्याय झालेला. माझी गाडी कन्हैया एवढा गट एवढा जोरात पास केला का त्याने कुठल्या बैलांना जवळ बनवतो. सेमीला एक बाजूच्या गाडीवाल्याने जाणून माझ्या गाडीवर गाडी सोडली आणि माझ्या गाडीला बाहेर घालण्यापर्यंत माझी गाडी बाहेर गेली. तेव्हापासून मी घेतलं की या घाटावरचा खेळ आपण करायला यायचं नाही. अच्छा. नक्कीच कन्हैया बैल सुद्धा दादा खूप म्हणजे चर्चेतला बैल त्या काळातला, आणि दादा गेले होते पण तिथे थोडासा अन्याय झाला होता. मग कधी दादा असं वाटलं की तो अन्याय आता पुन्हा होणार नाही, की अजून एकदा प्रयत्न करावा, असं कधी वाटलं नाही मनाला? आता वाटलं नक्की सोन्या गरुड्या जातील, दोन्ही एकत्र जातील, नक्कीच तो अन्याय आम्ही दूर करून टाकू आणि 1 नंबरचा मानकरी होऊन टाकू तिथे. नक्कीच दादा तुम्ही 2 शब्द माझ्या चॅनल मार्फत बोलले आणि आपला गरुड्या कन्हैया आणि आता आपण नाशिकवरनं मागवलंय एक्सप्रेस सोन्या, आज या मैदानात सोन्या आणि गुगली नक्कीच विजयाचा गुलाल घेईल अशीच आशा करतो मी. आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस आणि नक्कीच तुम्ही मुंबईचा जसा खेळ आनंद लुटता तसं घाटावरती सुद्धा तो आनंद लुटावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. सो मित्रांनो आज नक्कीच मस्त मोठमोठ्या शर्यती होणार आहेत आणि नक्कीच नाशिकवरून आलेला सोन्या आणि गुगली आज काहीतरी कारकीर्द करून दाखवेल आणि गुलाल घेणार हीच आपण प्रार्थना करू शकतो. कारण दुसरी बैलं सुद्धा चांगली पळणार आहेत. कोण विजय होईल तो देवाकडेच, पण जो हार किंवा जीत असो लोकांनी तो खेळाप्रमाणेच घ्यावा, त्याच्यावरती काही कमेंट्स पास करू नये, कारण प्रत्येकाचं पण आज ना उद्या हार जीत होणारच आहे.